केडीएमसीचा जे आहे त्या दिवसभर चर्चेत आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिका एकीकडे तुमच्यासोबत असणाऱ्या मनसेनी तिकडे शिंदेना पाठिंबा दिलेला आहे. तुम्ही उद्धवजींकडे आला, भेट घेतलेली आहे. बराच वेळ तुम्ही इथे मातोश्रीवरती होता. काय चर्चा झालेली आहे, काय सांगाल? आज आम्ही एक सदिच्छा भेट घ्यायला आलेलो. ह्या निवडणुकीनंतर सर्व सदस्यांना भेटण्याची इच्छा होती आणि अत्यंत महत्त्वाचं असं त्यांचं मार्गदर्शन झालं. या पुढची वाटचाल ही कशी असायला पाहिजे या संदर्भात आम्ही सविस्तर चर्चा केली. त्यांनी मार्गदर्शन केलं आणि पक्षश्रेष्ठी तुमच्याशी याबाबत आणखी पुढे काही बोलतीलच. पण तशा प्रकारची चर्चा झाली आहे, काय मार्गदर्शन केले? जर पाठिंब्याबाबत कोणत्याही पक्षाने आमच्याकडे प्रस्ताव दिला आणि तो सन्मानजनक असेल आणि तर त्याबाबत आम्ही विचार कसा करावा, काय करावं त्याबाबत आमची चर्चा झाली. परंतु मनसेने मनसेने एकत्र इलेक्शन लढलेलं आहे आणि अचानक वेगळा विचार केलेला आहे. त्यांनी थेट एकनाथ शिंदे जे थेट दुश्मन होते, म्हणजे एक हे होते कॅन्डिडेट होते, त्यांना तुम्ही सपोर्ट केलं. तो प्रश्न त्यांना विचारा. तुमच्याची काय चर्चा झाली की तुमच्याकडे काय चर्चा तुमची काय चर्चा झाली की त्यासंदर्भात? आमच्याशी काही चर्चा झालेली नाही आणि त्यांनी तो त्यांचा त्यांना पाठिंबा द्यायचा आहे तो त्यांनी दिला असेल. त्यांच्या काय टर्म कंडिशन असतील त्या हिशोबाने. आपल्या नगरसेवक आहेत, त्यांना कोणी संपर्क केला होता म्हणजे आमच्या आमच्या संपर्क आहे. वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे. केलं आहे, संपर्कात आहेत ते. वरिष्ठ पातळीवरती चर्चा होत आहे. कशा संदर्भात? पाठिंबा मागण्याबाबत. भाजप पण आहे, शिंदे सेना पण आहे. तुम्ही काय भूमिका घेतली यावर? सन्मानपूर्वक जर त्यांनी मागितला, पाठिंबा मागितलेला आहे आणि तो जर आमचा सन्मान त्याच्यात होत असेल तर त्याचा नक्की त्या प्रस्तावाचा विचार करू. तुम्ही शिंदेसोबत जायला तयार आहात का जर सन्मानपूर्वक असेल तर? तसा प्रस्ताव येऊ द्या. बोलले आता जर का सन्मानपूर्वक जर का आपल्याला प्रस्ताव आला तर साहेबांचं काही ग्रीन सिग्नल आहे या गोष्टीला? नक्की आहे. शिंदेसोबत जायला उद्धवजी तयार आहे? तो त्यांच्या पातळीवर निर्णय होणार आहे. पहिले प्रस्ताव तर येऊ द्या त्यांच्याकडनं. काय फक्त पाठिंबा मागतायत ते. त्यांच्याकडनं असा काही ठोस प्रस्ताव आलेला नाहीये. या संदर्भात तुमचं आज काय पूर्ण झालं का? आमची चर्चा झालेली आहे या संदर्भात. उद्धवजी साहेबांनी मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्यांच्याकडनं काय प्रस्ताव येतोय, भाजपकडनं काय प्रस्ताव येतोय, नाही तर आम्ही सक्षम विरोधी पक्षाची भूमिका बजावायला सक्षम आहोत. नाही सर, एक थेट प्रश्न आहे. तुम्ही फक्त सन्मानजनक म्हणताय. जर सन्मानजनक तोडगा तुम्हाला मिळाला शिंदेकडून तर तुम्ही सोबत जायला तयार आहात? येऊ तर द्या ना, येऊ तर द्या ना. आलेला नाहीये ना, येऊ तर द्या. नक्की विचार करू ना त्याच्यावरती. वरिष्ठ पातळीवर निर्णय होईल ना. तुम्हाला शिंदेसोबत जायला काही वावडं नाही? आता अर्थ तुम्ही काढू शकत नाही की वावडं नाहीये. प्रस्ताव तर येऊ द्या. तुम्ही त्यांना विचारा ना प्रस्ताव. हा प्रस्ताव त्यांना विचारा ना. तुम्ही प्रस्ताव दिला आहे का? तुम्ही पाठिंबा मागितला आहे का? त्यांना विचारा. उद्धव ठाकरेंशी बोललं तर उद्धव ठाकरेंचं काय मत होतं? बघा, आमचा दीपेशजी म्हात्रे साहेबांशी चर्चा झालेली आहे. त्यांनी प्रस्ताव दिला आहे, भाजपकडनं प्रस्ताव आला आहे. त्याच्याबाबत आम्ही वरिष्ठ पातळीवर काय निर्णय घ्यायचा आहे तो घेणार आहोत. चर्चा चालू आहे. तुमचे काही नगरसेवक संपर्कात नाही? काही 2-3 नगरसेवक नॉट रिचेबल आहे तर त्याच्यावरती पक्ष कारवाई करणार आहे. ते अनुपस्थित राहिलेले आहेत गटनेत्याच्या निवडणुकीमध्ये. आज गटनेता म्हणून जी माझी निवड झाली आणि त्याच्यामध्ये त्यांना शोकॉस नोटीस बजावलेली आहे, कारणे दाखवा नोटीस बजावलेली आहे आणि त्यांचं सदस्यत्व पत्र त्याच्यामध्ये ते धोक्यात आलेले आहेत आणि ते त्याला पुढे आणखी तुम्हाला दिसेल काय आहे ते. चौघांचं जी चौघण आजही दिसत आहे तुमच्यावर. 4 नगरसेवक नॉट रिचेबल आहेत. त्यांच्याशी काय संपर्क होण्याचा प्रयत्न झाला का? काय नॉट रिचेबलच आहेत. संपर्क झालेला नाही आहे त्यांच्याबरोबर. आम्ही प्रयत्न करतो आहोत संपर्क करण्याचा, पण संपर्क होत नाही आहे. आता नक्की काय प्रॉब्लेम आहे, कुठे ते आहेत, त्यांना लपवून ठेवलं आहे, किडनॅप केलं आहे किंवा काय आणखी काही वेगळा प्रकार आहे, हा येत्या काही दिवसात उघड होईल. त्यांच्याकडनंच उघड होईल.